इंडिया टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. पाहूया शहरातील ठळक घडामोडी. 9 ऑगस्ट अर्थात जागतिक आदिवासी दिन. जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधत यावर्षी देखील सालाबादप्रमाणे अंबरनाथ पश्चिमेकडील आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे आदिवासी समाज मंडळ अंबरनाथ यांच्या माध्यमातून मंडळ अध्यक्ष राजाराम लोटे, उपाध्यक्ष प्रवीण घिगे, खजिनदार अर्जुन करवंदे, सचिव रामनाथ मुठे, उपसचिव प्रतीक्षा घिगे तसेच उपखजिनदार दिलीप आढारी आदी कार्यकारिणी मंडळाच्या माध्यमातून भव्य दिव्य अशा शोभायात्रेच्या माध्यमातून आदिवासी दिन संपन्न. आमदार डॉक्टर बालाजी केणेकर, नगराध्यक्षा तेजश्री विश्वजित करंजुळे पाटील, शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर, भाजपा गटनेते अभिजित करंजुळे पाटील, माजी नगरसेविका गीता गवारी, अनिता लोटे, माजी नगरसेवक संदीप लोटे, नामदेव लोटे, रेखा करंजुळे, शिवसेना गटनेते रवींद्र करंजुळे अशा इतर अनेक मान्यवरांची उपस्थिती. मंडळाच्या माध्यमातून निमंत्रित मान्यवरांचा शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान. तसेच एक होती माळी या चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे मंडळाच्या माध्यमातून शाल, पुष्पगुच्छ तसेच सन्मानचिन्ह देत विशेष सन्मान. तसेच आदिवासी समाजातील गुणवंत विद्यार्थी तसेच यशस्वी उद्योजक महिला, शासकीय कर्मचारी, खासगी क्षेत्रात प्रावीण्य मिळवणारे अनेक आदिवासी दिग्गजांचा मंडळाच्या माध्यमातून शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान. तसेच निमंत्रित सर्वच पाहुण्यांकडून आदिवासी दिनानिमित्त हजारोंच्या संख्येने उपस्थिती लावणाऱ्या आदिवासी बांधवांना तथा भगिनींना जागतिक आदिवासी दिनाच्या दिल्या शुभेच्छा. तसेच पारंपरिक वेशभूषेतील ताडपा नृत्य हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज. यावेळी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा समाज बांधवांतर्फे हार्दिक स्वागत. 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या पुन्हा एकदा आभार. धन्यवाद. आमच्या कामकरवाडी पूर्ण शहरातील अंबरनाथमधील जे आदिवासी बांधव आहेत त्यांना आजच्या दिवशी शुभेच्छा देतो. राघोजी भांगरे यांचा आज मला वाटतं जागतिक आदिवासी दिन या कारणास्तव आज जो इथं पुतळा आम्ही मागे दिला होता त्याच पुतळ्याच्या अनुसरण मी पुढेही सांगेल का येणाऱ्या दिवसामध्ये एक चांगलं भवन, आदिवासी भवन आम्ही या शहराला आणि या आदिवासी समाजासाठी देण्याचा प्रयत्न करू. आणि मागे आम्ही ऑफिस दिलेलं आहे, एक पुतळा दिलेला आहे. त्यानंतर एक चांगलं जागतिक भवन त्यांनी जागा दाखवावी किंवा त्यांनी मला जागा सुचवावी त्या दृष्टिकोनातून एक जागतिक भवन बनवण्याचं एक चांगला मानस या आदिवासी दिनानिमित्त करतो. प्रदीप घिगे साहेबांना विनंती करतो रेल्वेमधून सेवा. ज्यांना कोणाला देणगी द्यायची आहे, आपले वर्गणी द्यायचे आहे, त्याने स्टेजवर आणून द्यायचे आहे, आपली पावती घेऊन जायचे आहे. जरा आवाज कमी करा. येत आहे जे निवृत्त झालेले आहेत ते जर हजर असतील तर त्यांनी
आयुष्यासाठी खूप खूप लाठी नृत्य. चला पुढे आमचे सहकारी आणि कारण की समाजासाठी एक नंबर हात खाली घ्या जरा. असं या. आणि तसं लोटे समाजातर्फे आपणास खूप खूप शुभेच्छा. ओके. आपल्याला माहित आहे आपले तो चित्रपट उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सत्कार आपण चौकात करणार आहोत. सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. मॅडम करत आहेत. सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे त्यांचा पुढील आयुष्यासाठी, त्यांचं कुटुंबासाठी. हे पुढील आयुष्य सुख समृद्धीचे जावो असे समाजातर्फे त्यांना 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाचा 9 ऑगस्ट 1982 रोजी बांधव, आपले समाज पोलीस बांधव तरुण वर्ग जे आहेत त्यांना विनंती करतो देता नाही का? जागतिक आदिवासी दिनाच्या या पुढे एक मिनिट माईक हात नाही होत, जाऊ द्या. माईक घ्या. ट्रॅफिक जाम होत आहे. ट्रॅफिक जाम होत आहे.
आपल्या आदिवासी समाज बांधवांतर्फे त्यांचं विनंती करतो स्टेजवर शुभेच्छा. 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या सर्वांना हार्दिक आमदार इथे उपस्थित झालेले आहेत. बालाजी किनीकर किंवा अनिताताई गोटे मॅडमला विनंती करतो आपण मान्यवरांचा सत्कार करायचा आहे. आमदार साहेबांचा सत्कार करायचा आहे. त्यांचा सत्कार करत आहेत. सर्वांनी टाळ्यांचा गडगडाट स्वागत करायचं आहे. त्यांचा सत्कार संगीतताई करत आहेत. सर्वांनी टाळ्या वाजून स्वागत करायचं आहे. समाज बांधवातर्फे हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. त्यांचा सत्कार करत आहेत. त्यांचा लोक मिळून सत्कार करत आहेत. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचा आहे. मॅडम यांचाही आणि त्या लोक पुष्पकुटी भांगरे आठवडी समाज विकास मंडळातर्फे त्यांचं स्वागत चिंतन नेते यांनी गोडे पुष्पे निर्माते असे रणजित मोठे यांचा सत्कार हे चांगलं समजण्याचं सर्वप्रथम आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त आपण सगळे उपस्थित आपले आमदार साहेब असे आलेले आहेत. त्याचबरोबर नगरसेविका त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष मॅडम आहेत आपल्या आणि तसेच आदिवासी सर्व बांधव आणि भगिनी आपल्या सगळ्यांना जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देते. आपला हा समाज तसंच आता दादा पण सांगत होते माझ्या दादा की हा निसर्गाशी जोडलेला आहे आणि मला वाटतं निसर्ग आणि म्हणजे आपलं ते संतुलन राखण्याचं काम निसर्गाशी ते आपण आपल्या समाजामार्फत झालेलं आहे. त्याच्यामुळे खूप खूप आभार व्यक्त करते. आणि आपली आता मगाशीच आम्ही बघितलं की सुंदर असं नृत्य आपण सादर केलं होतं. जी कला आहे ती जतन करून ठेवण्याची गरज आहे. बाकी मला असं वाटतं की आता शहरीकरण आहे आणि याच्यामुळे कुठेतरी ही लुप्त होत चालली, परंतु ही कला नक्की जतन करून ठेवा. आणि त्याचबरोबर या कला जगता जगता आपल्याला शिक्षणाची सुद्धा त्याला जोड असेल तर आपली प्रगती होतच आहे आणि अजून चांगल्या प्रकारे होईल त्यासाठी शुभेच्छा आहेत. आणि मला सांगायचं आपण नगरपालिकेच्या माध्यमातून सुद्धा इथे आमदार साहेब पण आहेत, आम्ही पण आहोत की जास्तीत जास्त काम आपल्या जे वरिष्ठ आहेत त्यांच्यासाठी करण्याची आमची इच्छा आहे. तर ती जशी कामं मला मेटे मॅडमच्या मार्फत असतील किंवा तुम्ही डायरेक्टली आला तरी चालेल. आपल्या अंबरनाथमध्ये भरपूर पाणी आहेत त्याच्यामुळे भरपूर काम सुद्धा करायचं आहे. परंतु आपण तुम्ही आम्हाला सांगितलं तर आम्हाला चांगलं कळेल की कुठलं काम प्रायोरिटीने केलं पाहिजे. त्याच्यामुळे मी आजच्या दिवसाच्या माध्यमातून तुम्हाला सांगते की तुम्ही नक्की तुम्हाला जे काम पहिले प्रायोरिटीने करायला पाहिजे त्याचं निवेदन असेल किंवा त्याची हे असेल ते आमच्यापर्यंत पोहोचू आणि नक्की लवकरात लवकर ते काम आम्ही आमच्या मार्फत करू. आणि परत एकदा जागतिक आदिवासी दिवसाच्या शुभेच्छा देते. धन्यवाद. जय हिंद जय भारत. आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन. आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आजच्या ह्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले लोटेताई, संदीप लोटे, सर्व आदिवासी समाजाचे सर्व पदाधिकारी बंधू आणि भगिनींनो, जय आदिवासी, जय बिरसा मुंडा. आज आपण जर आपला समाज बघितला तर दऱ्या खोऱ्यात राहणारा समाज आहे, डोंगर कपारीत राहणारा समाज आहे. परंतु ही आपली कर्मभूमी आहे. आपण सगळेजण इथे रोजीरोटीसाठी आलेलो आहोत आणि या रोजीरोटीसाठी हे अंबरनाथकर म्हणजे बालाजी किनीकर साहेब आणि करंजुले साहेब, लोटे फॅमिली असेल इथले सर्व पदाधिकारी आपल्या पाठीशी आहेत. प्रत्येक वेळेस हा कार्यक्रम अंबरनाथ शहरामध्ये अगदी उत्साहात पार पडतो आणि सर्व महिला आणि सर्व पुरुष वर्ग अगदी निर्णय भाग घेतात. जसं करंजुले मॅडम म्हणाल्या की हे तारपा नृत्य हे जगात प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रात नव्हे, भारतात नव्हे तर आपले हे
वार्ता नृत्य जगात प्रसिद्ध आहे. तसंच आता एक होती नारी हा चित्रपटाचे आपले जे दिग्दर्शक आहेत त्यांनी आपल्याला सांगितलं, एक होता नारी. आपण सर्वांनी थिएटरमध्ये जाऊन बघा, म्हणजे प्रत्यक्ष अनुभूती त्याची घेता येईल आपल्याला. जसं या आपल्या ताईंनी आपलं कुटुंब गमावलेलं आहे, खूप वाईट घटना आहे. आणि त्यावेळेस आपल्या सगळ्यांना माहिती असेल, जेव्हा ही दुर्घटना घडली त्यावेळेस आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना जसं कळालं त्या जसे होते त्यावेळेस साहेब सगळ्यात आधी तिथे पोहोचले आणि त्यांना पुन्हा त्या नारिंगावून वाळून गेले हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. म्हणून आपले शिंदे साहेब आहेत, आपले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आहेत, पूर्ण आमदार बालाजी किनीकडे, पूर्ण शिवसेना भाजपाचे सर्वजण आपल्या पाठीशी आहेत. आपल्या ज्या ज्या समस्या असतील, जे जे काम असेल ते आपण यांच्याकडून करून घ्या. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आदिवासी दिनाच्या खूप 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 शुभेच्छा. जय बिरसा मुंडा, जय भीम, जय महाराष्ट्र. आज पुढे मोठ्या संख्येने उत्साहाने 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन आपण सर्वजण साजरे करतात. आजच्या ह्या कार्यक्रमासाठी उत्साहामध्ये तुम्हा सर्वांना भेटण्यासाठी नगराच्या प्रथम नागरिक चौधरीताई, आमच्या जिल्हा संघटक वाघमारेताई, लोटेताई, त्याचप्रमाणे एक होतं माळीन, हे जे चित्रपट त्यांनी काढले त्या चित्रपटाचे सर्वच निर्माते, अभिनेते, सर्व टीम आले त्यांचे मी अंबरनाथमध्ये स्वागत करतो आणि तुमचे आभार मानतो की एक होतं माळीन, जे तुम्ही आमच्या आदिवासी बांधवाचे जे काही घरं आहेत, जे निसर्गाने कोप केलं त्यामध्ये माळीन गाव पूर्णपणे नष्ट गेलं, गाडलं गेलं आणि 100 लोकांची त्या ठिकाणी मृत्यू झाली. आणि पुन्हा होऊ नये असं कुठेही जे आमचे आदिवासी बांधव आहेत, जे महाराष्ट्रामध्ये खेड्याखेड्यामध्ये ज्या ते राहतात, त्यांना पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी तुमचा पिक्चर तुम्ही काढलात. त्या बघावं सर्वांनी बघात, कारण का आपले आदिवासी बंदी कसे राहतात आणि त्यांना ते म्हणतात की सगळ्याच ठिकाणी त्रास आहे खेड्याखेड्यामध्ये, ते कमी झाला पाहिजे. एक त्या मार्फत शासनाकडे त्यांना एक सांगण्याचं कार्य ते केलेलं आहे आणि आपणही बघावं ही सर्वांना विनंती करतो. आमचा हा दरवर्षी मोठा उत्साह होतो, परंतु आता होऊ नये, सर्वांना त्रास होतोय. दरवर्षी पाऊस असतो, पण आता मला वाटतं थोडं पुढे गेल्यानंतर पाऊस पण येईल आणि असाच उत्साह आपला अखंड राहो, काम चालू ठेवा. काही कामं असतील आम्ही तर तुमच्या सोबतच आहोत, त्यामुळे सांगायची गरज नाही. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही या ठिकाणी मीनाताई वाळेकर असतील, करविलताई असेल, मी आहे, दुसऱ्या करविले मॅडम आहेत, सर्वच नगरसेवक त्या ठिकाणी आले. त्यामुळे तुमचा सर्वांचा आशीर्वाद असाच पाठीचा असू द्या. तुम्हा सर्वांना विनंती करतो. पुन्हा एकदा 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जोरदार ताळ्यावरून त्यांचं स्वागत करायचं. तसेच अभिनेते अजित चव्हाण यांचाही सन्मान होत आहे. सर्वांनी जोरदार ताळ्या वाजवायचे. आणि म्हणून आता आपल्या सर्व आदिवासी समाज बांधव आदिवासी बनून एक सलूट मारा अशी सगळ्यांना विनंती करतो. जय आदिवासी, जय आदिवासी. त्यामुळे त्यानंतर एक शेवटचं मनोबल शेवटचा त्यांचा सन्मान करायचा. खरोखर चांगलं काम केलं यांनी. आपल्या आदिवासी समाजाचे प्रयोग आहेत आणि एका 2 विद्यार्थ्यांचे